मी आमचे सहकारी रवी फाटक, जयश्रीताई फाटक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेल्या अनेक वर्षापासून आमचे रवी आणि जयश्रीताई हा उपक्रम राबवत आहेत। आम्ही सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्या दरम्यान गेल्या 25-27 वर्षापासून ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात। अभिनंदनाची ही गोष्ट आहे की आता आम्ही मंत्रिपदावर राहत असताना सुद्धा यातील ज्यावेळेस आम्ही सत्कार केलेले विद्यार्थी आता प्रशासकीय अधिकारी आहेत, काही IRS झालेले, IPS झालेले आहेत आणि काही अधिकारी म्हणून काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असतात। त्यामुळे या अशा सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्त्व अशा वेळेस कळतं की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उच्च पदावर आहेत। त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो। धाराशिवबद्दल जे वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत पडलेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे। नाही, भले काही मंत्री भावनेच्या भरामध्ये काही बोलून जातात, परंतु त्यांना नंतर कळतं की त्यांची चुकी झाली आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला पाहिजे। उद्या भविष्यामध्ये जर आमच्या तोंडून काही वाक्य निघालीत आणि जर चुकीची ते असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी आम्हाला सुद्धा समज देणं गरजेचं आहे। त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो। महायुतीचं सरकार कार्यक्षम आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि जनतेच्या सरकारच्या माध्यमातून काँग्रेस आहे, उबाटा आहे, ह्या लोकांनी जी आतापर्यंतची पापं केली ते पापं न भरून येण्यासारखी आहेत आणि ती कामं जी चांगली आहेत ती महायुतीचं सरकार करत आहे आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही मंत्र्यांनी काहीही वक्तव्य करू नये अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत, त्या अतिशय चांगल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।